शिवराज मोटेगावकरचा पुण्यातील डेक्कन भागातील हा आरसीसीचा क्लास या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये हा क्लास सुरू होता। मात्र क्लास चालवण्यासाठीची परवानगी या ठिकाणी घेण्यात आली नव्हती असं म्हणत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। हे सील आता काही वेळापूर्वी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी ठोकलेलं आहे आणि त्याचबरोबर ही नोटीस देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। कारणे नोटीस देण्यात आलेली आहे वगैरे वगैरे, म्हणजे या शिवराज मोटेगावकरच्या आरसीसीच्या विरोधामध्ये ही नोटीस या ठिकाणी चिकटवण्यात आलेली आहे। हा जो या कॅम्पसचा किंवा क्लासचा जो भाग आपण दाखवतो आहोत तो दुसऱ्या मजल्यावरती आहे। इथे समोर देखील हा क्लास सुरू होता, इथे देखील आपल्याला ही अशीच दुसरी नोटीस पाहायला मिळते आहे आणि त्याचबरोबर इथे देखील आपल्याला हे सील केल्याचं पाहायला मिळतंय। आणि या क्लासचा जो तळमजल्याचा भाग आहे तिथे बुलडोझरनी कारवाई करण्यात आलेली आहे। जो भाग अनधिकृत होता, भाड्याने जरी मोटेगावकर या ठिकाणी तो वापरत असला, भाडं देत असला मूळ मालकाला, तरी देखील तो अनधिकृत होता क्लासचा भाग असं म्हणत पुणे महापालिकेने बुलडोझर कारवाई केलेली आहे। आणि हे जी काही कार्यालय आहेत ती अशा प्रकारे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सील करण्यात आलेली आहेत। कारणे दाखवा नोटीस या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून लावण्यात आलेली आहे। आपण या क्लासचा आणखी खालचा जो भाग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात। पुण्यातील डेक्कन भागात, पुण्यातील डेक्कन बस स्थानक जिथे आहे त्याच्या बरोबर समोर असलेल्या या व्यावसायिक इमारतीमध्ये मोटेगावकरांनी हा क्लास सुरू केलेला होता आणि काहीशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत होते, मोठी उलाढाल या ठिकाणी होती। मात्र आता मोटेगावकरचे हे सगळे कारनामे उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेला देखील उशिरा जाग आली आहे असंच म्हणावं लागेल। या ठिकाणी हा मोटेगावकरचा त्याच्या क्लास समोर असलेला हा बॅनर आपण पाहतो आहोत या ठिकाणी, आणि समोरच्या बाजूला ही जी बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे ती बुलडोझर कारवाई केल्यानंतर इथं जे काही एका अर्थाने कारवाईनंतर हे तुटलेले पत्रे आहेत पुणे महापालिकेच्या ते आपण पाहतो आहोत। या ठिकाणी देखील या जागेचा वापर मोटेगावकर कडून क्लास चालवण्यासाठी म्हणून केला जात होता आणि हे सगळं या ठिकाणी अनधिकृत होतं असं पुणे महापालिकेचं म्हणणं आहे। पार्किंग एरिया म्हणा किंवा बेसमेंटचा जो एरिया आहे त्या ठिकाणी देखील क्लास चालवला जात होता किंवा क्लाससाठी या जागेचा उपयोग केला जात होता असं म्हणत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे। पुण्यातील अगदी मध्यवर्ती डेक्कन भाग आहे, एका बाजूला पुण्याचा एफसी रोड आहे, समोरच्या बाजूला जेएम रोड आहे आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी ही जागा क्लाससाठी मोटेगावकरांनी भाड्याने घेतलेली होती। मूळ मालक MP जोशी म्हणून आहेत, त्यांनी पुणे महापालिकेची 3,20,00,000 रुपयांची मिळकत कराची थकबाकी देखील त्यांच्यावरती आहे। मिळकत कर थकवलेला आहे जवळपास 3.5 कोटी रुपयांचा। या सगळ्यांची ही सगळी कारणं देत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे। आमदार, साधारणपणे किती वर्ष झाले किंबहुना किती दिवस झाले मोटेगावकर या ठिकाणी क्लास घेत होता आणि किती दिवसानंतर महापालिकेला लक्षात आलं की हा भाग सगळा अतिक्रमित झालेला आहे आणि यावर कारवाई करावी? मोटेगावकर बऱ्याच काळापासून या ठिकाणी हे क्लास मोटेगावकरचे सुरू होते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे PV कुलकर्णी जो अटक करण्यात आलेला आहे केमिस्ट्री पेपर सेट करण्याच्या प्रकरणामध्ये, त्या PV कुलकर्णीकडे या क्लासची जबाबदारी मोटेगावकरने सोपवलेली होती। लातूरच्या एका महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर PV कुलकर्णी पुण्यात दाखल झाला आणि मोटेगावकरनी त्याची सोय या त्याच्या क्लासमध्ये पुण्यातल्या केली। एका अर्थाने त्याच्यावरती जबाबदारी होती, मात्र मूळ उद्देश या मोटेगावकरचा PV कुलकर्णीचा उपयोग करून घेण्यासाठीचा होता, तो म्हणजे NTA मध्ये त्याला त्या ठिकाणी प्लांट करणं, NTA मध्ये पेपर सेट करणाऱ्या पॅनलवरती तो जाईल किंवा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या त्या समितीमध्ये तो जाईल याची तजवीज करणं। आणि आपण पाहिलं PV कुलकर्णी तिथे गेला, एका खाजगी क्लासमध्ये जो शिक्षक शिकवतो तो देशाच्या NTA मध्ये पेपर सेट करण्यासाठी गेला। त्याचबरोबर मनीषा मांढरे ही देखील त्या ठिकाणी गेली आणि पुढे काय घडलं हे आपण सगळे पाहतो आहोत। तर ही अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि जो रोष आपण पाहतो आहोत लोकांचा तो एका अर्थाने पुणे महापालिकेने त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे आणि बुलडोझर कारवाई करत ही जी मोटेगावकरची या ठिकाणी क्लासची ही जी काही सगळी अवस्था करून टाकलेली, हे दरवाजे या ठिकाणी होते, टेबल होता, हे सगळं पुणे महापालिकेच्या या कारवाईमध्ये तोडून टाकण्यात आलंय। दीपक, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू।